नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या प्रथम सत्रांचा पेपर बघत आहोत. हा पेपर फक्त सरावासाठी आहे. वेळ 2 तास आहे, गुण 40 आहे. अजून तुम्हाला कुठल्या विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तो व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार. चला तर आपण प्रश्नपत्रिका बघूया. प्रश्न पहिला आहे की योग्य पर्याय निवडून खाली विधाने पुन्हा लिहा. पहिला आहे पार पटल व नेत्रभिंग यामधील रंगीत पडद्याला डॅश काय म्हणतात. हे चारपैकी काय म्हणतात ते तुम्हाला ते लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे जेव्हा काचेच्या लोलकामधून पांढरा रंग जातो तेव्हा डॅश रंग सर्वाधिक पडतो. हे चारपैकी कोणते वाढतात ते तुम्हाला ते लिहायचे आहे. आणि तिसरा आहे बर्फाच्या तुकड्यावर दाब दिला असता त्याची घनता डॅश होते. काय ते हे तुम्हाला ते लिहायचे आहे. आणि चौथा आहे भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता डॅश आहे. हे किती आहे चारपैकी ते तुम्हाला ते लिहायचे आहेत. आणि पाचवा आहे गंजाचे रासायनिक सूत्र डॅश आहे. हे चारपैकी कोणतं आहे तुम्हाला ते लिहायचे आहेत. मी टिक करून दिलेलं आहे, ते उत्तर सगळे बरोबर आहे, तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. फक्त एकदा तुम्ही बघायचे. प्रश्न बी आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 मार्कासाठी आहे. पहिला खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. पहिला आहे लोखंडाला गंज लागणे ही जलद रासायनिक अभिक्रिया आहे. दुसरा आहे सर्व संक्रमण मूलद्रव्य हे धातू आहे. हे सत्य आहे की सत्य आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि गटात न बसणारा घटक ओळखा. हायड्रोजन, कार्बन, सोडियम, नायट्रोजन. हे याच्यापैकी कोणता गटात न बसणारा घटक आहे ते तुम्हाला ओळखायचे. आणि तिसरा आहे सहसंबंध पूर्ण करा. स्थितीज ऊर्जा mgh गुरुत्वस्थित ऊर्जा हे तुम्हाला सहसंबंध लिहायचे ते. आणि चौथा आहे पुनर्हिमायन म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचे ते. एका वाक्यात उत्तर आहे पुनर्हिमायन म्हणजे काय. आणि प्रश्न दुसरा आहे शास्त्रीय कारण लिहा. कोणते 3 गुण आहेत 4. पहिला आहे चुनखडीत तापून मिळालेला वायू ताज्याच्या चुन्याच्या निवडीतून जाऊ दिल्यास निवडी दुबाळ होते. हे तुम्हाला शास्त्रीय कारण लिहायचे आहे. कोणते 2 सांगितले ते 3 दिलेले आहे. ह्याच्यापैकी जो तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही आपल्या परीक्षेला लिहायचे आहेत. दुसरा आहे आकाशात उडणाऱ्या विमानाच्या मागे एवढ्यात पांढरा पट्टा दिसतो. आणि तिसरा आहे विद्युत पारेषणासाठी तांब्याचे किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचे उपयोग करतात. असे शास्त्रीय कारण ते संपलेलं आहे. आणि बी आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणते 3 गुण आहे 6. पहिला आहे खालील तक्त्यातील 3 स्तंभातील नोंदीमधील सहसंबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता प्रत लिहा. पहिला, दुसरा, तिसरा हा तुम्हाला जोडवायचे आहेत आणि तक्ता प्रत असे सोडवायचे आहेत. आणि आहे दुसरा खालील मूलद्रव्यांच्या गट डोबराण्याची तिरके आहे की नाही ते सांगायचे. याच्यापैकी कोणता डोबराण्याची तिरके आहे ते तुम्हाला सांगायचे आहेत. तिसरा डॉक्टरांनी दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी अधिक 1.5D सक्तीची भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल. भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल हे तुम्हाला लिहायचे आहे. चौथा आहे ग्रह लुकलुकत नाहीत ते स्पष्ट करा. पाचवा आहे खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा. पहिला आणि दुसरा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखायचे आपल्याला. आणि प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5 गुण आहे 15. पहिला आहे विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय. बाजूच्या आकृती सहाय्याने आधारे स्पष्ट करा. आकृतीचे आधार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. विशिष्ट उष्माधारकता. दुसरा आहे खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. हा तुम्हाला तक्ता एकमेकांशी जुळवायचे आहेत आणि त्याबद्दल थोडेसे स्पष्टीकरण आपल्याला लिहायचे आहेत. आणि तिसरा आहे प्रकाशाचे पसरण आकृतीचा स्पष्ट करा. आणि चौथा आहे ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहायचे आहेत. आणि पाचवा आहे ओरडाणावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. पहिला आहे सर्वात लहान आकारमानाचे अणू. मी सांगून देतो हेलियम आहे. आणि दुसरा आहे सर्वात कमी आकारमानाचे वस्तू सर्वात कमी वस्तुमानाचे अणू हायड्रोजन आहे. तिसरा आहे सर्वाधिक विद्युत ऋण फॉस्फेरिन आहे. आणि 6वा आहे प्रश्न
6वा प्रश्न आहे केपलरचे नियम तिन्ही लिहा आकृती सहाय्याने स्पष्ट करा. केपलरचे नियम तुम्हाला लिहायचे आहे तर सोपा आहे आणि तुम्हाला आकृती पण काढायची आहे. आणि 7वा आहे आकृत्यांना नाव देऊन संकल्पना स्पष्ट करा. आकृतींना नाव देऊन तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायचे आहेत. तुम्ही बघून घ्या एकदा. आणि 8वा आहे टिप लिहा दृष्टी सातत्य. टिप लिहायची दृष्टी सातत्याचे. आणि 4मध्ये आहे प्रश्न 4मध्ये खालीलपैकी कोणत्याही एक प्रश्नाचे उत्तर लिहा. पहिला आहे होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट करा. कोणतेही एक तुम्हाला लिहायचे. गुण आहे 5. आणि दुसरा आहे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. असे तुम्ही एकही सोडायचे. तुम्हाला असे सांगितले खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे. 2 दिले. याच्यापैकी जे तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्हाला लिहायचे. 5 मार्कासाठी आहेत. अजून तुमचे कुठलीही शंका असेल तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, बेस्ट ऑफ लक.